मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार होता आज, म्हणजे शेवटचा गुरुवार. तर आजच्या शेवटच्या गुरुवारी मी काय काय नैवेद्य दाखवणार आहे आणि माझं जे रुटीन काय दिवसभराचं असेल ते थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. आणि एका ताईने की मी जे गहू वापरते ते गव्हाचं नाव विचारलं होतं, त्याचं पोतं दाखवायला सांगितलं होतं, तर ते पण मी दाखवणार आहे. नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आज म्हटलं सणावाराचा दिवस आहे आणि साडी पण रोज रोज नेसणं होत नाही. आणि हे मी तयार ब्लाऊज आणली होती ती मला फिट व्यवस्थित बसतात का कसं वाटतं हे बघण्यासाठी म्हटलं आज कॉटनची साडी नेसायची आणि त्यावर ते ब्लाऊज घातलेलं आहे, तर कसं वाटतं हे तुम्हीही सांगा. तर त्यावर म्हटलं पहिल्यांदा लाल कलरचं असं कानातलं घालायचं म्हटलेलं, पण ते इतकं मोठं मोठं दिसत होतं म्हणून म्हटलं ते काढलं आणि आपलं जे खड्यांचं होतं डायमंडचं छोटंसं नाजूक तेच वापरलं, म्हणजे सोबर छान दिसेल असं वाटलं. माझं आवरल्यानंतर मशीन पहिल्यांदा कपड्यांचं लावून घेतलं आणि आता म्हटलं देवपूजा करून घ्यायची. त्यासाठी फुलं काढायला आलेले. थंडीमुळं फुलं अशी मोठी पण होत नाहीत आणि त्याचा बहर पण कमी आलेला आहे. आणि ताईनं आमच्याकडं शेतवड असल्यामुळं आणि प्रत्येकाचं असं गोबर गॅस वगैरे असतात त्यामुळं घुशींचं प्रमाण इतकं आहे आता मी इथं बुरूम टाकून व्यवस्थित करून ठेवलेलं. आणि ज्यावेळी मी भांगल्याला मावशी बोलवते ना त्यावेळी पण त्यांच्याकडून असं लेवल करून घेते, तरी पण हे बघा घुशी कशा होल पाडतात. आणि ह्यामध्ये साप जाऊन बसलेला पण कळत नाही, केवढं मोठं होल पाडलेलं आहे बघा. त्यामध्ये मी थोडंसं दगड टाकलं आणि घुशी मरत पण आहेत. काही पण त्यांना औषध घाला, दुसरीकडे जायला त्यांना जागा असल्यामुळे तेवढ्यापुरतं जातात आणि येतात. त्यामुळे असं शेतामध्ये घरं असणाऱ्यांना शक्यतो असे प्रॉब्लेमना सामोरे जावं लागते. तर इथं टोमॅटो बघा, ते टोमॅटो इतके मोठे मोठे झाले त्याच्या वजनानं ते झाड पण असं पालथी झालं होतं जमिनीवर. थोडंसं काठीचा टेक लावला आणि म्हटलं वरत्या चाकावर ठेवायचं, कारण हे आत्ता काढले तर चालतात हे काय मला समजेना. म्हणजे आता जर मी कच्चे असे काढून ठेवले ना तर ते पिकतील का नाही मला माहिती नाही. त्यामुळं मी थोडे दिवस 1-2 दिवस अजून ठेवणार आहे. थोडंसं कलर बदलला की मी काढून घेईन, राहिले तर काढेन, नाही तर मग ते माझ्या हाताला नाही सापडले तर मग काय पर्याय नाही. पण हे जगावं आणि मोठे आहेत आणि खराब होऊ नये म्हणून थोडंसं आधांतरी ठेवलेलं आहे. इथं आता ह्या एका झाडाला जवळजवळ किलोभरशी असे वजनाला लागले असेल मोठे मोठे टोमॅटो. आणि आपल्या दारासमोर आहे तिथं पण अर्धा किलो होतील एवढे तरी टोमॅटो आहेतच माझ्याकडे. तर कपड्यांचं मशीन लावलं होतं, ते सिग्नल द्यायला लागलं होतं कारण टाकीतलं पाणी संपलं होतं, म्हणून वरच्या टाकीतलं पाणी पहिल्यांदा सोडलं. कारण परवा दिवशी रात्री पाणी आलं अचानक 11-11:30च्या दरम्यान. आणि थंडी एवढी होती ना म्हटलं आपाप जाऊ दे म्हणून भरायला गेलीच नाही आणि पाणीवर चढलं नाही, त्यामुळे पाणी आज संपलं होतं. आणि आज पाण्याचा नंबर आहे पण वेळाने येईल पाणी असं वाटतंय, म्हणून वरच्या टाकीतलं थोडंसं पाणी 10 मिनटं चालू केली आणि बंद केलं. आणि इथं माझं आता सकाळी चपाती भाजी झालेली आहे, शिमला मिरची वगैरे केलेली आहे पोरांच्या डब्यासाठी, भात पण झालेला आहे. आता म्हटलं आमटी बनवायची होती ह्यांच्यासाठी. आज काय माझा उपवास त्यामुळे मी नाश्त्याला शाबूच बनवली होती. पोरांना पण नाश्ता होईल आणि मला पण फराळ होईल. पण आमटी बनवायची होती. आता म्हटलं एकट्या त्यांच्यासाठी आमटी आता कुठली बनवायची, संध्याकाळी काय मी पुरणपोळ्या करणार आहे. मग आता आमटी केली तर 1 वाटी कशी करणार, मग ती शिल्लक राहणार आणि मग मात्र होणार, म्हणून म्हटलं पुरणपोळीची डाळ शिजवत ठेवायची आणि त्याची आमटी आता सकाळसाठीच करायचं, कारण सकाळचं जेवण शक्यतो 1:30-2 वाजताच होते. तोपर्यंत माझी आमटी होईल. आणि नैवेद्यासाठी कसं आमटी काय आपला वापर होत नाही आमटीचा, त्यामुळे चालते, म्हणून म्हटलं हरभरा डाळ शिजत घालायची. तर मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवले डाळीला मी तेल लावून घेतलं. तेल ह्यासाठी लावून घ्यायचे म्हणजे डाळ एक समान शिजते. आणि थोडंसं मी त्यामध्ये तांदूळ पण घातलेलं आहे, म्हणजे आपलं पुरण असं चिकट होतं आणि चांगलं होतं. ह्यासाठी ह्या 2 टिप्स लक्षात ठेवा. इथे मी पूजा मांडून झाली होती. माझ्याकडे फक्त डहाळे नव्हते 5 प्रकारचे. गीता काकीला सांगितलेलं आहे ती त्यांचं काम आवरून येतील तोपर्यंत मी फक्त पूजा मांडून ठेवली होती. घरची जी रोजची पूजा ती झाली होती आणि मार्गशीर्षची गुरुवारची मांडून ठेवली होती. तर हे सगळं आवरतोपर्यंत काकी पण आल्या होत्या. मग मसाला मी बनवून घेतला आणि आमटी एका बाजूला फोडणीला दिलेले आणि एका बाजूला इथे खिचडी गरम करायला ठेवलेले आहेत. सकाळी नाश्त्याला दिली होती तर नीलचे बाबा म्हटले थोडंसं मीठ कमी आहे, त्यामुळे खाताना थोडंसं मीठ टाक. त्यामुळे आता पाण्याचा 1 शिंतोडा दिला आणि थोडंसं मीठ टाकून गरम करायला ठेवलेलं आहे. गीता काकीनं म्हटलं आलाय तर शाबू पण माझ्यासोबत खाऊन जा फराळ करून. तर तोपर्यंत इकडं पाणी पण आलं होतं. तर काकीनं म्हटलं पहिल्यांदा फक्त माझा हांडा आणि कळशी भरायची तेवढी भरा, माझं मी इथं आमटी उतू जाईल
येळवणीची आमटी. आमच्याकडे की नाही पुरणपोळीच्या आमटीला येळवणीची आमटी म्हणतात. आणि एकदा उत्तू गेली की त्याचा कट गेला की मग त्याला चव लागत नाही. ह्यासाठी म्हटलं मी गॅसजवळ थांबते आणि तुम्ही तेवढ्या त्या 2 कशा तेवढ्या भरायला लागतात तेवढ्या भरून घ्या. तुम्हाला दाखवते. ही बघा मस्तपैकी अशी येळवणीची कटाची आमटी तयार झालेली आहे. त्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी की नाही आपली डाळ जी शिजवलेली असते की तीच थोडीशी की नाही कुस्करून घालायची, म्हणजे घट्टसर अशी आमटी होती. पहिलं मी पातळ आमटी करायची, पण माझी मावशी आलेली ना राहायला, तिने अशी घट्ट डाळ कुस्करून टाकली होती आणि तिची आमटीला इतकी चव होती ना, त्यापासून मी तिच्या पद्धतीनेच आमटी बनवते. तर इथं आता पुरणपोळीचं मला पुरण पण करायचं म्हटलं ते डहाळे वगैरे मांडून ठेवायचं कळशीवर. त्यानंतर आम्ही दोघींनी फराळ पण करून घेतला, कारण खिचडी गरम केलेली म्हटलं ती आणि परत गार झाली की खायला होणार नाही. फराळ केल्यानंतर इथं मी कधी गूळ वगैरे असं ठेचून घेतला आणि आता पुरण करायला घेणार आहे. आणि इथं पुरण करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडंसं डाळीमध्ये पाणी असते की नाही ते गॅसवर ठेवून अगोदर कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा. अगोदरच गूळ टाकायचं नाही, नाहीतर मग कधी जास्त असं पाणी सुटते आणि ते पुरण पातळ व्हायची जी शक्यता असते ना ती असते. त्यासाठी थोडंसं डाळीत पाणी असते ते पहिल्यांदा काढून घ्यायचं. तर इथं एका बाजूला मला वेलची पावडर पाहिजे होती, ती नव्हती, म्हणून कढईमध्ये वेलची भाजायला ठेवलेली आहे, कारण मला वेलचीची पावडर पण करायची आहे. इथं डाळीमध्ये थोडंसं किंचितसं मी मीठ टाकलेलं आहे, कारण गोडीचा जरी पदार्थ असला ना तरी मिठाशिवाय चव नसते. आणि इथं डाळीतलं थोडंसं पाणी संपेपर्यंत मला वेलची पावडर करून घेऊया. वेलची भाजल्यानंतर काय करायचं, अगदी अशी बारीक पावडर होण्यासाठी की नाही वेलची मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर सालासहितच टाकायचे आणि त्याच्यातल्या आतल्या बिया नुसत्या टाकायच्या नाहीत, पूर्ण सालासहित टाकायचं आणि त्यात थोडीशी साखर घालायची. म्हणजे साखरेसोबत कणी वेलची अगदी पावडरीसारखी बारीक होते. आणि ही अशी तुम्ही कणी डब्यामध्ये छोट्याशा प्लॅस्टिकच्या भरून ठेवली आणि आपल्याला आधेमध्ये लागतेच काहीतरी गोडीचा पदार्थ करायला, तर ही टिकून राहते. नुसती ती वेलची बारीक करायला गेलं की नाही ते सालाचं की नाही असं पूर्ण बारीक होत नाही आणि ते चामट चामट तुकडे राहतात. आणि नुसत्या बियांची पण पावडर कधीच करायची नाही, सालासहितच करायची. तर इथं हे बघा, एका ताईने की नाही मला गव्हाचं नाव विचारलं होतं, पोतं दाखवा. पहिल्यांदा गहू दाखवते बघा, सूर्यकिरणामध्ये घेऊन अशा प्रकारे हे गहू आहे. चपात्या अगदी छान मऊ लुसलुशीत होत्या. 10-15 मिनिट जरी पीठ भिजवून ठेवलं ना मळून तरी कधी चपाती चांगली होते. तर आता हे पोतं दाखवते बघा, ह्याचं नाव कधी त्यावर राजधानी असं लिहिलेलं आहे. मी पूर्ण पोतं दाखवते. हे निळं पोतं आहे हे गव्हाचं आहे, ते दुसरं आहे ना ते ज्वारीचं आहे. हे बघा ह्याच्यावर हे नाव आहे. आम्ही गहू पण तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे घेऊ शकता, चांगलं आहे गहू वापरायलासाठी. फक्त आणल्यानंतर काय करायचं, एक दिवस उन्हामध्ये ठेवायचं आणि त्यावर कणी आपलं धान्याची पावडर टाकायची, म्हणजे टोकं वगैरे होऊ नये त्यासाठी पावडर लावून ठेवायचं, म्हणजे टिकते जास्त दिवस. तर इथं गीता काकी म्हटल्या माझं पण काम आवरलेलं आहे, मी तुम्हाला पुरणपोळ्या लाटून देते. तर पुरण झालेले कणी डाळ शिजवून, तर मी गरम गरम पुरण असं करून दिलं चाळणीमध्ये. पीठ काय मी अगोदरच भिजवून ठेवलं होतं आणि मी एका बाजूला पुरण तयार करून देत होते आणि एका बाजूला काकीने पुरणपोळ्या बनवून दिला. हा होता माझा चौथ्या गुरुवारचा कणी मार्गशीर्ष महिन्यातला नैवेद्य.